नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा घेऊन आलो आहे आपल्यासाठी ब्रेकिंग न्यूज. पीक विमा विषयीची सर्वात महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी. शेतकऱ्यांना 2024 मधील पीक विमा ज्या शेतकऱ्यांचा बाकी होता त्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार. आज मंगळवार 3 वाजेपासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम 100% पीक विमा वाटप सुरू झालेले आहे. सर्व शेतकऱ्यांनी खातं तपासायचे आहे आणि जी काही लाभार्थी असतील या सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम हेक्टरी 29,500 रुपयांनी वाढीव रक्कम देण्यास सरकारने मान्यता दिली आहे. आणि काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या पीक विम्यावरती आपण आज बघून घेऊया. 27 लाख शेतकऱ्यांना 1500 कोटी वाढीव अनुदान दिलं आहे. राज्य सरकारच्या बैठकीत निर्णय झाला आहे. जे जुने निकष होते ते निकष झुगारून नवीन निकषानुसार आता पैसे देण्यात येत आहे. आता बघा, नगर असेल छत्रपती संभाजीनगर, अमरावती, अकोला, धाराशिव, भंडारा, धुळे, मुंबई, पुणे, सातारा, सांगली, वेंगुर्ला, नाशिक, परभणी, जालना. जुने जे पैसे होते 6,800 रुपये याच्यापेक्षा आता 8,500 रुपयांनी आता मदत दिलेली आहे. तसेच 13,500 रुपये प्रति हेक्टरी अनुदान आता 17,000 रुपये दिलेलं आहे. बागायत पिकांसाठी आणि बहुपिकांसाठी 18,000चं अनुदान आता 22,000 रुपये दिलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये बघा 1,500 कोटी 27 लाख शेतकऱ्यांना आता 1,500 कोटी अजून वाढीव अनुदान दिलेलं आहे. तर हे सर्व शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यायची आहे. दिलेल्या जिल्ह्यांमध्ये आता सरकारने परत एकदा मीटिंग घेऊन ठरवलेलं आहे. जे काही मागच्या ज्या त्रुटी असतील या त्रुटी दुरुस्त करून आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये किती अनुदान वाटलेलं आहे तर 300-350 कोटी हा डेटा आपल्याकडे आलेला बघा. महाराष्ट्रातील सर्वात जास्त अनुदान कोणत्या जिल्ह्यांना दिले आहे? अहमदनगर असेल, त्याचबरोबर गडचिरोली असेल, हिंगोली असेल, गोंदिया असेल. जवळजवळ 300 कोटी अनुदान महाराष्ट्रातील कोणत्या शेतकऱ्यांनी किती पैसे मिळालेले आहे सर्व लिस्ट आपल्याला बेनिफिशरी आता बघा 3,12,000 इतके लक्ष रुपये वाटप केलेले आहे. याची सर्व डेटा PMFBY संकेतस्थळावरती उपलब्ध आहे. किती पैसे भरलेले आहे, किती अनुदान मिळालेलं आहे, किती डेटा आपल्याला किती कोणत्या तालुक्यानुसार जिल्ह्यानुसार प्रत्येक शहरानुसार आता हे पैसे सरकारने वाटप केलेले आहे. पीक विमाचे आत्तापर्यंत 312 कोटी रुपयाची वाटप सरकारने केलेली आहे. आता याच्यामध्ये अजून 150 कोटीची 1,500 कोटीची वाढीव मदत सरकारने जाहीर केलेलं आहे. बघा जिल्ह्यानुसार किती एरियाला जी कवर दिलेलं आहे, किती अमाऊंट भरलेली होती, किती ॲप्लिकेशन आले होते, किती शेतकऱ्यांनी पैसे भरलेले होता, हा सर्व डेटा PMFBY डॅशबोर्डवरती जायचा आहे. आणि तिथं क्लेम जे काय आहे युजर त्यांच्यावरती जायचं आहे. सर्व जिल्ह्यांचे बघा महाराष्ट्रातील जेवढे जिल्हे आहे प्रत्येक जिल्ह्याची प्रत्येक तालुक्याची आपल्याला तिथे डिटेल्स येत आहे. आत्तापर्यंत जवळजवळ 4-4.5 लाख शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतलेला आहे आणि अजूनही शेतकरी याचा फायदा घेत आहे. बघा शेवटच्या कॉलममध्ये सम इन्शुअर्ड, त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज आणि किती प्रमाणात शेतकऱ्यांनी क्लेम अमाऊंट घेतलेले आहे आणि किती शेतकरी आहे. टोटल क्लेम अमाऊंट बघा 14,000 लाख आपल्या नगरमध्ये, तसेच इतर सर्व ठिकाणची डिटेल्स दिलेले आहे आणि किती शेतकऱ्यांनी याचा फायदा घेतला आहे हे पण ते जवळजवळ 3,012 लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्यांनी दिलेले आहे. आता आपल्याला याच्याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार. पण आता एक बातमी अशी आनंदाची आहे की सर्व शेतकऱ्यांना रिवाईज परत एकदा पीक विमा भेटणार आहे. पीक विमा लेटेस्ट अपडेट आहे. सर्व शेतकऱ्यांनी आपलं खातं तपासायचं आहे. पीक विमाची रक्कम आता वाढलेली आहे. जिरायत असेल, बागायत असेल किंवा फळ पिकांवरती आहे. आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.